अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर केंद्रात पुढच्या सरकारमध्ये ते मंत्रिपदाची शपथ घेणार अशी ही माहिती आहे। झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर आज जाहीर होणाऱ्या भाजपच्या राज्यसभा उमेदवार यादीत अशोक चव्हाणांचं नाव असेल अशी चर्चा सुरू आहे। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याचा निर्णय धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी दिली आहे। तसेच चव्हाणांच्या पाठोपाठ वडेट्टीवारही जाणार या बावड्या असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर अशोक चव्हाणांचा राजीनाम्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। भाजपने ईडीची भीती दाखवली, ब्लॅकमेलिंग केलं, त्यामुळेच अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला असा आरोप काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलाय। दबाव तंत्र ही भाजपची रणनीती आहे, मात्र अफवांना बळी पडू नका, आम्ही काँग्रेस सोडणार नाही असंही प्रणिती शिंदेंनी स्पष्ट केलंय। अशोक चव्हाणांपाठ अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनीही राजीनामा दिलाय। अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यांच्या राजीनाम्यानं नांदेड जिल्हा काँग्रेससाठी आणखी एक मोठा धक्का बसलाय। अशोक चव्हाण राजीनाम्यानंतर राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूरांमध्ये जुंपली। यशोमती ठाकूरांचा भाजपला आतून पाठिंबा असून लवकरच तिवसा मतदारसंघात चमत्कार पाहायला मिळेल असा गौप्यस्फोट रवी राणांनी केला होता। त्यावर राणा दाम्पत्य वायफाय बडबड करते, ते स्वतः दलबदलू असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली। आधारे इलेक्ट होऊन गेले आणि अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदारही काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। यात माजी मंत्री अमित देशमुख, संग्राम थोपटे, माधवराव जवळगावकर, कुणाल पाटील यांच्या नावांची चर्चा आहे। तर आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं आमदार विश्वजित कदम आणि संग्राम थोपटेंनी स्पष्ट केले।